रवींद्र वसंतरावजी या ठिकाणी काँग्रेस निवडणूक आयोग मुर्दाबाद मुर्दाबाद निवडणूक आयोग मुर्दाबाद काँग्रेस पक्षाचा विजय असो काँग्रेस पक्षाचा ईव्हीएम हटाओ एक बचाओ ईव्हीएम हटाओ एक बचाओ मुर्दाबाद मुर्दाबाद। या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आमचे नांदेडचे महानगर अध्यक्ष माननीय अब्दुलजी सत्तार साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असलेले आमचे सुरेंद्रजी घोडजकर, श्रावणजी पडवार, आमचे केदार पाटील साळुंके, या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपस्थित असलेले सर्व सन्मान्य निवडणूक आयोग स्थापना दिवस आहे 25 जानेवारी। या स्थापना दिनाच्या निमित्तानं खरं तर निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी सरकार मुर्दाबाद 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 सरकार मुर्दाबाद। यानंतर मी तिरुपती पाटील कोंडेकर राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाला उपस्थित असलेले नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष निवडणूक झालेला आहे, परंतु भारतामध्ये हे केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पार्टी लेड गव्हर्नमेंट या ठिकाणी ईव्हीएम मशीन शिवाय होत आहे। बांधवांनो, अलीकडच्या निवडणुका पाहिल्या तर काय दिसते आपल्याला, प्रत्येक ईव्हीएम मशीन मध्ये मॅनेज होते। एक काय होता सूचनेप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। आज भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये जर सामान्य लोक या ठिकाणी निवडणूक आयोग असेल काही ईव्हीएमवर जर प्रश्न उपस्थित करत असेल, निश्चितच सामान्य लोकांसोबत आज काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की बुवा जे काँग्रेस पक्षाची जी प्रमुख मागणी आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या पुढच्या निवडणुका होतील त्या आपण एक वेळेस बॅलेट पेपरवर घ्यावं आणि लोकांना विश्वास दाखवा। आणि लोक आज बरेच अंशी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। निवडणूक आयोगाचं काम आहे की आपण निष्पक्ष पक्षपाती दूर त्या ठिकाणी ठेवून निवडणूक एक पारदर्शी निवडणूक घेणं जरुरी आहे। पण सामान्य लोक आज जे आपण जे मतदार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये जे आपण बघितलं विधानसभा असेल का लोकसभा असेल त्या ठिकाणी बरेच प्रश्नचिन्ह आज ईव्हीएम मशीनवर उपस्थित झालेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की हे जन आंदोलन आहे का कोणतं आंदोलन आहे। आता ज्यांनी आमचे बेटमुगरेकर साहेब असतील, बिहार काका असतील, सत्तारभाई यांनी सर्वांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन एक मोठं रूप धारण करणार। रंगे बघतो की अनेक महिने झालं, अनेक वर्षापासून सन्माननीय मनोज जरांगे दादा उपोषण करत आहेत, पण सरकार त्यांना कुठेही त्या ठिकाणी दाद देत नाही। मागच्या वेळेस सरकारनं त्यांना GR काढण्याचं वचन दिलं होतं, पण आज GR न काढता त्यांच्या ज्या मागण्या तिथंच मागण्या जे पूर्णपणे मागण्या त्यांनी केल्या होत्या ते मागण्या कुठेही पूर्ण होताना दिसत नाहीत। म्हणून मनोज दादा जरांगे यांनी आजपासून परत उपोषण या ठिकाणी सुरू करत